स्टेशनवरून देवाणघेवाण होण्याची शक्यता मोठी आहे. कारण आमच्या पाहणीमध्ये आम्ही त्याची ट्रायल पण घेतली. आमच्या पाहणीमध्ये असं निदर्शनास आलंय की ज्या वेळेला सामान आत येतं तेव्हा त्या सामानाचं चेकअप होतं, चेकिंग होतं, परंतु म्हणजे बाहेरून रेल्वे स्टेशन मध्ये येणाऱ्या सामानाचं चेकिंग होतंय. मोठं सामान असेल तर, छोट्या सामानाचं होत नाही. छोट्या सामानातून जर का ड्रग्ज आणले तर कसं कळणार, हे एक. दुसरं, रेल्वे मधून उतरणारी व्यक्ती जी रेल्वे स्टेशन मध्ये आत उतरून शहरात शिरेल त्यांचं कुठेही चेकिंग करण्याची व्यवस्था नाही. आउटगेटला चेकिंगची व्यवस्था नाही. त्यामुळे बाहेरच्या राज्यांमधून अन्य ठिकाणाहून जे प्रवासी येत आहेत त्यांचं चेकिंग कोण करणार, त्यांच्या सामानाचं चेकिंग कोण करणार, त्यांच्यामधून काही अवैध गोष्टी आल्या, प्रवाशांबरोबर जर काही ह्युमन ट्रॅफिकिंग झालं त्याची तपासणी कोण करणार. इथे सुद्धा मला त्रुटी आढळून आली. गंभीर आहे. पुण्यासारख्या एवढ्या मोठ्या रेल्वे स्टेशनवर हे सगळं आढळत असेल तर छोट्या रेल्वे स्टेशनचा प्रश्न आहे. याला की अनेक वर्षापासून जेवढा निधी दिला जातो, जेवढं पोलीस असतील किंवा या ठिकाणी स्थानिक यंत्रणा असेल, हे सगळं होत असताना आता हे सगळं पाहिलं जाते. याच्या पुढे तर हे सगळं होईल का असं वाटतंय? तुम्ही त्याचा फॉलोअप घ्याल का? आम्ही त्याचा फॉलोअप घेणार आहोत. आम्ही वरपर्यंत ही तक्रार देणार आहोत. आता ही लास्ट वॉर्निंग DRM यांना असणार आहे की त्यांनी त्वरित दिलेल्या मुदतीमध्ये, म्हणजे आता त्यांची मीटिंग आमची व्हायची आहे, तुम्ही त्याच्या आधीच मला वाईट द्यायला सांगितलं म्हणून, पण आता मी तिथेच चालली आहे. त्यांच्या मीटिंगमध्ये ते किती दिवसात पूर्ण करण्याची हमी देत आहेत त्यानुसार आम्ही वाट बघू. अन्यथा वरपर्यंत त्याची तक्रार आणि मग वरून रट्टा बसेल. नाव बदलायचं चर्चा सुरू होती पुणे रेल्वे स्टेशनचं, ते कुठपर्यंत आहे? आता त्या विषयावर जर बोलले तर तोच विषय चालेल. तो विषय आता चालायचा नाही. सर्जनशील न्यूज